नमस्कार मंडळी. तर आज बाप्पाच्या फराळातील चौथी रेसिपी अनारशी. तर खूप सोप्या पद्धतीने अनारशी केली, न थापता पुरीसारखी लाटून अनारशी बनवली. बऱ्याच जणांना असं वाटतं की अनारशी करणं खूप अवघड आहे, पण अनारशी करणं काहीच अवघड नाही. खूप सोप्या पद्धतीने अनारशी दाखवली. लाटून जरी अनारशी बनवली तरी पण आपली अनारशी इतकी छान तयार होते आणि असं वाटत सुद्धा नाही की लाटून केलेली अनारशी असेल म्हणून. आणि ते पण राशनच्या तांदळाची. तर इथं राशनचे तांदूळ घेतले मी अर्धा किलो इतके. रेशनच्या तांदळाला खूप असं पांढरा कलर असतो ना, तर त्याला 3 ते 4 पाण्यात धुवून घ्यायचे. नंतर ते तांदूळ आपल्याला धुता येत नाही, तर सुरुवातीलाच आपण 4 पाण्यात मी तांदूळ धुवून घेतले स्वच्छ. जितके धुवन तितकं त्याचं पांढरं पाणी निघतं. तर असं 4 पाण्यात धुवून 5व्या पाण्यात मी तांदूळ भिजायला टाकले. तर हे तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजवायचे. तर दुसऱ्या दिवशी पाणी बदलून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पाणी बदलून घ्यायचं. तर असं वरचं आल्लात पाणी काढायचं आणि मग नवीन पाणी टाकायचं. तर आज चौथा दिवस आहे. पहिल्या दिवशी मी 4 पाण्यात धुवून भिजायला घातले, दुसऱ्या दिवशी पाणी बदललं, पुन्हा तिसऱ्या दिवशी पाणी बदललं आणि आज चौथा दिवस आहे. तर पाणी जास्त घाण आपलं झालं नाही, का की मी रोज पाणी बदललं, त्याच्यामुळं थोडंसंच पाणी घाण निघलं आणि त्याच्यात खूप असा घाण वास येतो 3 दिवस भिजल्यामुळं. तर आपल्याला पुन्हा असं 2 ते 3 पाण्यात तांदूळ धुवून घ्यायचे. तर मी 4 पाण्यात तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतले घाण वास जाईपर्यंत. तांदूळाचा चुरा होतो जास्त हात लावून चोळले तर. फक्त आल्लाद असं 4 वेळेस पाणी बदलून घेतलं, त्याचा पूर्ण वास काढून टाकला आणि कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली 1 तासभर असे सुकवायचे. तर मला 2 तास लागले, कारण पाऊस खूप चालू आहे ना. तर 1 तासात तांदूळ काही सुकले नाही, तर 2 तास लागले. असे आंबट ओले पूर्ण तांदूळ सुकवायचे नाही आपल्याला, असे आंबट ओलेच ठेवायचे. मूठ दाबली तर असे हाताला चिटकले पाहिजे तांदूळ, असे ओलसरच तांदूळ पाहिजे. हे तांदूळ एकदम बरोबर सुकलेत, असे थोडे हाताला चिटकले पाहिजे. रेशनचे तांदूळ आहे, पण किती पांढरं शुभ्र आणि किती छान दिसताय तांदूळ. तर तांदूळ असे कपड्यावर गोळा करून घेतले आणि एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. छोट्या भांड्यात पटकन तांदूळ वाटले जातील, तर थोडे थोडे करून. आणि ओलसर असल्यामुळं काय होतं ना, पटकन तांदूळ वाटल्या जातात, पटकन त्याची पावडर होती, त्याला जास्त वेळ लागत नाही. आणि ही आपली रोजची वापराची चाळण आहे, गव्हाचं पीठ चाळण्याची. जास्त बारीक मैद्याची चाळण पण घ्यायची नाही, फक्त गव्हाचं पीठ चाळण्याची चाळण घ्यायची आणि त्याच्याने चाळून घ्यायचे. पटकन वाटल्याही जातात आणि चाळल्याही जातात. तर चाळून इतकाच भुगा निघला, तर तो जाड रवा आहे, तर पुढच्या तांदळात आपण पुन्हा वाटून घेऊ. पीठ पण किती पांढरं शुभ्र झालं, असं वाटतही नाही की रेशनचे तांदूळ आहे म्हणून. तर अर्धा किलो तांदूळमधनं इतका जाड रवा निघाला. तर इतकं आता बारीक वाटता येणार नाही म्हणून इतकं बाजूला काढून ठेवते. तर आपलं अर्धा किलो तांदळाचं पीठ अनारशीसाठी तयार झालं. त्याचा हातात मुटका घेऊन बघायचा. जर अशी मूठ तयार झाली तर आपले तांदूळ एकदम बरोबर आहे आणि ओलसर असल्यामुळं त्याची मूठ लगेच तयार होती. आता इथं अर्धा किलोचा गूळ घेतला. जितके आपले तांदूळ आहे त्याच्या अर्ध आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर अर्धा किलो तांदूळ होते म्हणून अर्धा किलोच्या गुळामधनं अर्धा गूळ काढून घेते, चाकूनी चिरून घेते बारीक, किंवा खिसणीने खिसून घेतला तरी चालेल. तर अर्धा किलो तांदूळाला फक्त पाव किलो इतका गूळ लागेल आपल्याला. तर अर्धी काढून ठेवला मी गूळ आणि अर्धा चिरून घेतला. गूळ खिसून घेतला तर खूपच छान, जास्त वेळ लागत नाही पीठ मिक्स करायला. तर माझ्या पण लक्षात आलं नाही खिसून घ्यायचं, मी चिरून घेतला. आणि आता थोडा वेळ लागेल, तर मला एक अर्धा तास बरोबर लागला गूळ मिक्स होण्यासाठी. ज्या गुळामध्ये बारीक बारीक गाठी असतात त्या पूर्ण फोडून घ्यायच्या. जसा जसा गूळ आपला मिक्स होईल तसं तसं पिठाचा कलर बदलत जातो, क्रीम कलर येतो पिठाला. तर अशा बारीक बारीक गाठ्या असतात त्या गुळाच्या फोडून घ्यायच्या आपल्याला. असं मस्त छान एक जीव करून घ्यायचा.
आणि पुन्हा त्याचा मुटका बनतो का ते बघायचं. तर त्याचा मुटका एकदम छान बनतो, कारण गूळ पण ओला आहे आणि तांदूळ पण ओले आहे, तर त्याचे गोळे छान बनतात. तर असे मोठे गोळे आपल्याला लाडू बांधून ठेवायचे 1 दिवसासाठी. 1 दिवस गूळ आणि तांदूळाचं पीठ असं भिजत ठेवावं लागतं का की त्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी. तर असे घट्ट घट्ट लाडू आपले तयार होतात. तर असं करून पूर्ण पिठाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचेत. तर आपले 6 लाडू तयार झाले आणि झाकण पॅक लावून ठेवायचं. थोडंसं पण झाकण उघडं नाही पाहिजे, डब्यात हवा गेली नाही पाहिजे. तर आपल्याला 1 दिवसासाठी ठेवायचे. तर 8 दिवसासाठी पण ठेवता येतात. जसे लागन तसे 1-1, 2-2 लाडूचे आपण करू शकतो. तर दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर हे डब्बा उघडला मी. थोडासा कांबट वास यायला लागला. तर असंच पाहिजे आपल्याला पीठ अनारशीसाठी. असं पीठ असलं तर आपली अनारशी कधीच बिघडत नाही. आपलं पीठ एका दिवसात छान मुरलंय असं गुळामध्ये. जे आपण लाडू बनवून ठेवले डब्यामध्ये, तर ते पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पण छान असं मुरलं. तर फक्त असं थंड दूध 2 चमचे, बारीक थंड दूध मी असं बारीक चमच्याने 2 चमचे घेतलंय. तर दुसरा पण लाडू फोडून घेते. आता 2 लाडूचे सध्या मी अनारशी बनवते फराळासाठी. बाकीचे लाडू आहे तर ते 2-3 दिवसांनी करल. तर 2 लाडूसाठी फक्त छोटे 2 चमचे दूध वापरलं का की आपल्या हाताला पण उष्णता असती ना, त्याच्यामुळं जास्त दूध लागत नाही. बरेच जण केळी पण टाकता ह्याच्यामध्ये, पण मी काही केळी वापरत नाही. दुधाने मळून घेते थोडंसं दूध टाकून. तर गुळामुळं ना मळता मळता त्याचा कलर असा पिवळसर कलर येतो. आणि पीठ होईल तेवढं घट्ट पीठ करायचं आहे आपल्याला, कारण करता करता काय होतं, आपल्या हाताच्या उष्णतेने ते पीठ पातळ होत जातं. त्यामुळं पीठ घट्ट ठेवायचं आहे आपल्याला. आणि ज्या साईजचे आपल्याला अनारसे करायचे त्या साईजचा उंडा आपण बनवून घ्यायचा पुरीसारखा. आणि दूध जरी जास्त पडलं किंवा पातळ जरी झालं तरी घाबरण्याची गरज नाही. आपली अनारशी कधी बिघडत नाही. आपले लाडू जे असतात केलेले ते थोडे मिक्स करून पुन्हा आपण पीठ निब्बर करू शकतो. तर इथं एक प्लॅस्टिकची पन्नी घेतली मी आणि तेल घेतलं. तेलाचं एक बोट दोन्हीकडनं लावलं मी उंड्याला. तेलाचं बोट लावून आल्हाद लाटण्याने असं पुरीसारखं लाटून घेते. चारी बाजूनी एकसारखं लाटून घेते. एकसारखी पुरी आपली आली पाहिजे. आणि त्याच पिठाच्या ताटामध्ये एका कडेला मी खसखस थोडीशी टाकून घेते हाताने आणि ती पुरी अशी आल्हाद उचलून त्या खसखसवरती ठेवते. म्हणजे खसखस काय आहे ना की लागल्या जाईल एका बाजूला. आणखीन एक अनारशी लाटून दाखवते. या पद्धतीने अनारशी केली तर आपली अनारशी कधी फसणार नाही. आपल्याला जास्त जोर देऊन लाटायचा नाही, आल्हाद लाटायचं आणि चारी बाजूनी सेम लाटायचं. कुठं जाड पातळ आली नाही पाहिजे पुरी. आणि तेल आहे ना छान कडक असं तापून घेतलं. कडक तापल्यानंतर 1-2 मिनटं गॅसची फ्लेम बारीक केली आणि 2 मिनटं थोडंसं कोमट होऊ दिलं, म्हणजे बारीक गॅसवरती. आणि बारीक गॅसवरच मी अनारशी सोडली तेलामध्ये. तुपातही तळू शकतो, पण मी तेलामध्ये अनारशी तळते. आणि असं वरनं त्याला झाऱ्याने तेल टाकत राहायचं. एकाच बाजूने आपल्याला अनारशी तळायची आणि वरनं असं हळूहळू तेल टाकून, गरम तेल टाकून ती वरच्या बाजूनी तळल्या जाती छान. आणि बारीक गॅसवर काय होतं ना, आतपर्यंत तळल्या जाती आणि तितकी आपली अनारशी खुसखुशीत अशी तयार होती. तर अशा लालसर अनारशी काढून घ्यायची. तर मी काही अर्ध्या लालसर केल्या आणि अर्ध्या थोड्या गव्हाळ्या केल्यात. घरच्या लोकांच्या आवडीप्रमाणे केल्या. तर अनारशी थापूनही केली तरी सेम तशीच अनारशी आपली तयार होती. आणि लाटून पण केली तरी पण सेम अनारशी तशीच आपली तयार होती. असं वाटत पण नाही की ही अनारशी आपण लाटून केली असेल. आणि खरंच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. तर असे दमावरती थोडं तेल टाकून अशा अनारशी तळून घेतल्या आणि अशी छान जाळी पडली. रेशनच्या तांदळाची अनारशी, अशी वाटतसुद्धा नाही की रेशनच्या तांदळाची आहे.
तर अर्धी मी थोडी लाल केली आणि अर्धी थोडी गव्हाळी केली, का की घरातल्यांना काही लालसर आवडतात आणि काही अशा फिक्क्या लालसर आवडतात. आणि जाळी पण इतकी छान पडली रेशनच्या तांदळाला. तर जे 2 लाडू घेतले होते त्या 2 लाडूमध्ये आपली इतकी अनारशी तयार झालेली आहे. ही पद्धत नक्की ट्राय करून बघा, कधीच आपली अनारशी बिघडणार नाही. आणि बाप्पाच्या फराळासाठी पाकिट असं पॅकिंग करून ठेवून देते. तर आपलं पॅकिंग पण तयार झालं. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.